सर, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम दक्षिण मुंबईतून आता निवडणूक लढवत आहेत, काय म्हणाल? उज्ज्वल निकम सरांबद्दल खूप जण मला महाराष्ट्रात विचारत आहेत. थोड्या चांगल्या शब्दातच मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, पण लोक खूप त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या घटना या आता उजागर करताना आपल्याला दिसतात. जाहीरपणे लोक बोलतात, कारण की आतापर्यंत उज्ज्वल निकम सर हे कोर्टात ॲपियर व्हायचे आणि जर कोणी काही जास्तीचं बोललं तर जेवढं विचारलं तेवढंच सांगा, त्याच्याविषयी जास्त बोलायचं नाही असं दरडावून सांगताना आपण पाहिलं आहे. आता ते जनतेच्या न्यायालयात आलेलं आहे. जनतेच्या न्यायालयात त्यांना असं म्हणता येणार नाही. लोक त्यांना प्रश्न विचारणार, त्याचे उत्तर त्यांना द्यावं लागणार आणि ते सुद्धा न चिडता द्यावं लागणार. आधी जसं तुमच्यासारख्या अनेक पत्रकारांना ते बोलवायचे की मी ही गोष्ट सांगतो, मी या केसचं सांगतो, तुम्ही या, असं महाराष्ट्रात सगळीकडे त्यांना करताना लोकांनी बघितलेलं आहे. मग हा पण आरोप त्यांच्यावर झाला आहे की ते बऱ्याचशा केसेसमध्ये पुरावे, साक्षीदार फोडून मॅनेज अशा पद्धतीने एक सगळी ट्रायल करून तशा ट्रायल ते चालवतात, असा आरोप त्यांच्यावर झाला. त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. त्यांनी कधीही गरिबांसाठी केस चालवली नाही याच्याबद्दलचं उत्तर द्यावं लागेल. त्यांच्या मुलाच्या संदर्भात बार काउन्सिलने एक ॲक्शन घेतली होती न्यायाधीशांच्या सांगण्यावरून मुंबई हायकोर्टात, त्याच्याबद्दलचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उज्ज्वल सरांना द्यावं लागतील. ते अनुभवी वकील आहेत, पण माझं असं मत आहे की सामाजिक न्यायासाठी ते कधी बोलले नाही, ते कधी न्यायिक सुधारणांसाठी बोलले नाही. महाराष्ट्रातला जो सत्ता संघर्ष झाला तेव्हा एका शब्दाने त्यांनी म्हटलं नाही की हे असंविधानिक सगळं सुरू आहे. उलट त्या असंविधानिकता आणणाऱ्या पक्षामध्येच ते आता जाऊन बसलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावे लागतील आणि जळगावमधून त्यांना पाठवण्यात आलेलं आहे तिथे निवडणूक लढण्यासाठी. तर मुंबईचे लोक याची काळजी घेतील की त्यांना सुखरूप ते इथे परत पाठवतील, निवडणूक हरल्यावर ते इथे येतील आणि त्यांचा पराजय होईल असं मला वाटतं. सर, जळगाव